नाना सकाळीच टोमॅटोवर फवारणीसाठी कीटकनाशक घेऊन आले होते. बराच वेळचं ओसरीत बसून कीटकनाशकाची बाटली पाहत होते. अधूनमधून स्वतःशीच बोलत होते, पण त्यांना दुकानदारानं नेमकं कीटकनाशक काय दिलं होतं, त्यात काय घटक होते याचा काही अंदाज येत नव्हता. म्हणून मग नाना बारीक अक्षरात बाटलीवरती लिहिलेली नावं वाचण्याचा प्रयत्न करत होते, पण इंग्लिशमध्ये लिहिलेलं नानाला काही वाचता येत नव्हतं. म्हणून मग नानांनी श्यामला आवाज दिला. श्याम मोबाईलवरती काहीतरी पाहत बसला होता. नानांनी आवाज दिला तसा श्याम ओसरीतून उठून नानांकडे आला. काय झालं नाना, असं म्हणत नानांच्या शेजारी उभा राहिला. त्यावर श्यामकडे हातातलं कीटकनाशकाची बाटली देत नाना म्हणाले, वाचून दाखव बरं यावर काय काय लिहिलंय. श्यामनं हातातली बाटली घेतली आणि कीटकनाशकातले घटक मोठ्याने वाचून दाखवले. नानांनी त्यावर विचारलं, औषध कोणत्या रोगावर फवारणी करायला चालतं ते सांग की. तसा गोंधळात पडलेला श्याम म्हणाला, अहो नाना, ते कसं मी सांगणार, कोणता घटक कशासाठी वापरला जातो मला काही कळत नाही. श्यामच्या नकारात्मक सुरावरती नाना खेसकत म्हणाले, शिकून सवरून काही उपयोग झाला नाही बाबा, घे इकडे ते औषध, येतो विचारून दुकानदाराला. श्यामच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं नानांचं वाक्य भलतच लागलं होतं. त्यानं काही सेकंद कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यावर क्षणभर वाटलं की आपल्याला नानांनी लईच हलक्यात घेतलं. तेवढ्यात त्याला चॅट जीपीटी बद्दल पाहिलेला एक व्हिडिओ आठवला. त्यानं चटकन हातातला मोबाईल अनलॉक केला आणि नानाला म्हणाला, नाना कीटकनाशकाची बाटली दाखवा बरं. तसे नाना म्हणाले, आता काय मोबाईलात पाहून सांगणार का कोणते घटक आहेत त्यात. नानांचा सूर थोडा नाराजीचा होता. त्यावर श्यामनं एक हातात मोबाईल घेऊन चॅट जीपीटी वरती बाटलीवरचं नाव टाईप केलं आणि पुढच्या सेकंदात श्यामला समजलं की टोमॅटोवरच्या फळ पोखरणाऱ्या आळीवर फवारायचं कीटकनाशक आहे. श्यामनं नानांना त्याबद्दलची माहिती दिली. तसे नाना आवाक होऊन श्यामकडे पाहतच राहिले. नानांनी विचारलं, कसं काय कळालं रे तुला, आत्ताच तर म्हणत होतास की मला कसं काय सांगता येईल हे औषध घटकातलं. त्यावर श्यामनं नानांना ही सगळी चॅट जीपीटीची कमाल आहे नाना एवढंच उत्तर दिलं. मंडळी, आता नानांसारखे तुम्हालाही प्रश्न पडले असतीलच ना की हे चॅट जीपीटी म्हणजे नेमकं आहे तरी काय, त्याचा वापर कसा करायचा. तर मंडळी, लय लोड घेऊ नका. या व्हिडिओत आम्ही तुम्हाला चॅट जीपीटी बद्दल सर्व काही सांगणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर का ॲग्रिकोलाच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करा आणि मोबाईलवर व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा. श्याम नानांना म्हणाला, नाना, तुम्हाला आठवतं का मागे मी तुम्हाला AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, शेती कशी क्रांती आणणार हे सांगितलं होतं. त्यावर नाना म्हणाले, अरे हो, तू म्हणालेला नवीन तंत्रज्ञान आलंय म्हणून, पण त्याचा इथं काय फायदा. अहो नाना, चॅट जीपीटीला कुठलंही क्षेत्र वर्ज्य नाही बघा. श्यामनं उभा राहून माहिती सांगायला सुरुवात केली. त्यावर नानांनी त्याला मध्येच विचारलं, ते कसं. त्यावर श्याम म्हणाला, नाना, चॅट जीपीटी हे एक लँग्वेज प्रॉम्प्ट आहे. तसं नाना म्हणाले, इंग्लिश नको सांगू बाबा, त्या काय कळत नाही मला. त्यावर श्याम बरं म्हणत पुढे सांगू लागला, ओपन AI नावाची कंपनी आहे. या कंपनीने डिसेंबर महिन्यात AI टूल विकसित केलं, ते म्हणजे चॅट जीपीटी. ते काय तर त्याला जगातली कोणतीही माहिती विचारली तर ते चटकन सांगतं. जसं की भारतात केंद्र सरकारनं रद्द केलेले 3 कृषी कायदे कोणते, असं तुम्ही त्याच्यावरती टाईप केलं तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. हाच प्रश्न तुम्ही त्याला म्हणालात की जरा सविस्तर सांग, नेमकं काय घडलं होतं, तर चॅट जीपीटी ते सुद्धा सांगतो. श्यामला नानांनी पुन्हा मध्येच थांबवत विचारलं, अरे पण हे तर तुमचं गुगल पण सांगतच की. हो, पण गुगल एक सर्च इंजिन आहे जे मशीन लर्निंग वरती चालतं. म्हणजे तुम्ही गुगल वरती सर्च केलं की 3 कृषी कायदे काय होते तर ते खंडीभर लिंक्स तुम्हाला देतं. पण चॅट जीपीटीचं तसं नसतं, ते नेमकी माहिती देण्याचा प्रयत्न करतं. बरं, एवढंच नाही तर चॅट जीपीटीला तुम्ही विचारलं की बॅडमिंटन खेळायला सोपं की बुद्धिबळ, तर याचं उत्तरही चॅट जीपीटी देतं. नानांनी विचारलं, पण हे सगळं त्याला समजतं कसं. नाना, भरपूर माहितीचं जाळं म्हणजे डेटाबेस यासाठी ओपन AI कंपनीने तयार केलाय आणि त्यातून चॅट जीपीटी तुम्हाला माहिती देतं. श्याम म्हणाला, बरं ते कळालं, पण शेतीत याचा वापर कसा करायचा. नानांनी नेहमीप्रमाणे थेट मुद्द्याला हात घातला होता. श्यामची विकेट पडेल असं नानांना वाटलं होतं, पण श्यामनं सांगायला सुरुवात केली. नाना, आता तुमच्या टोमॅटोवरती एक रोग पडला तर त्यावर काय फवारणी करायची हे माहित नसेल तर तुम्ही काय करता, एखाद्या तज्ञाला विचारता, बरोबर ना. तज्ञ नसतील तर एखाद्या कृषी सेवा केंद्रातल्या दुकानदाराला विचारता, बरोबर की नाही. पण हे दोघंही जर का वेळेवरती हजर नसतील तर खोळंबा होतं की नाही कामाचा. पण चॅट जीपीटी तुम्हाला तीच माहिती तुमच्या मोबाईलवरती सांगू शकतं. त्यामुळे तुमचा तुम्ही निर्णय घेऊ शकता. मग तुम्ही चॅट जीपीटीला हेही विचारू शकता की टोमॅटोची पानं करपली आहेत, ही कोणत्या रोगाची लक्षणं आहेत, किंवा टोमॅटो पिकाची मशागत कशी करावी, असं सगळं काही तुम्ही त्याला विचारू शकता. त्यावर नाना म्हणाले, भारीच आहे की रे. पण नाना, अजून हे तंत्रज्ञान पूर्णतः विकसित झालेलं नाही. सध्या तरी त्यावर जुनीच माहिती मिळते, 2021 पर्यंतचीच. त्यामुळे लगेच भारावून जाण्याची गरज नाही. दुसरं असं की ते अजून इंग्लिश
इंग्लिश भाषेतच टाईप केलेली माहिती जास्त चांगल्या पद्धतीने देतं. त्याची मराठी जरा गणलेली वाटते, त्यामुळे जरा अडचण होते, पण म्हणून ते उपयोगी नाही असं नाही बरं का. हळूहळू कोणतंही तंत्रज्ञान हे विकसित होतच असतं की. सध्या या अडचणी असल्या तरी त्यावरती ओपन AI कंपनी काम करते आणि गुगलनं सुद्धा ब्रॅड नावाचं टूल पुन्हा आता बाजारात आणले, तेही ChatGPT सारखंच आहे. या टप्प्याटप्प्यानं व्हॉइस कमांड ऑप्शन पण विकसित करण्याचं सुरूच आहे. मग तर तुम्ही प्रश्न विचारायचे ते लगेच उत्तर देणार, म्हणजे टायपिंग करायची गरज असणार नाही. आता नानाला सगळं क्लिअर झालं होतं. नाना म्हणाले, दे बरं माझ्या पण मोबाईलवरती ते सुरू करून, जसं जमेल तसं बघायला सुरू करतो. श्यामनं नानाच्या मोबाईलवरती गुगलवर जाऊन chat.openai.com टाईप केलं आणि ChatGPT लॉग इन करून दिलं. श्याम म्हणाला, नाना आता यावर सध्या तरी फुकटात माहिती मिळते, पण जसा याचा वापर वाढतोय तसं यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत बरं का, माहीत असावं म्हणून सांगितलं. त्यावर नाना हसत म्हणाले, आत्ता तर फुकटात आहे ना, बघू जमतंय का वापरायला आपल्या तुटक्या फुटक्या इंग्लिश भाषेत. श्यामनं त्यावर बघा बघा असं म्हणत पुन्हा पावलं ओसरीकडे वळवली. नाना बराच वेळ ChatGPT उघडून मोबाईल स्क्रीनवरती बोटं फिरवत बसले होते. मंडळी, ChatGPT बाबतच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं नाना आणि श्याम यांच्या संवादातून तुम्हाला मिळाली असतीलच. ॲग्रिकोलाचा हा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच शेती आणि तंत्रज्ञान या विषयांवरील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो, ते बेल बटन क्लिक करायला विसरू नका.